नाशिक शहरापासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर हिरवळीने अत्यंत समृद्ध असं तिरडशेत हे गाव. परंतु नाशिक शहरापासून अत्यंत जवळ असलेल्या या गावातील आदिवासी महिला आजही आरोग्याच्या सोयी सुविधांपासून वंचित आहेत. या महिलांचा बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क नव्हता. आपलं घर हेच त्यांचं विश्व आणि घरातील दैनंदिन कामं अव्याहतपणे सुरू ठेवणं हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश. असं जरी असलं तरी त्यांच्या असण्या नसण्याला फारशी किंमत नव्हती. त्यांचा जन्म आणि मृत्यू हे त्यांच्या अस्तित्वाइतकेच दुर्लक्षित होते. आदिवासी महिलांमध्ये आरोग्याबाबत असलेली कमालीची उदासीनता, होय, हाच विषय आहे आजचा. समाजातील अत्यंत महत्त्वाच्या अशा या विषयावर चर्चा करण्यासाठी आज तनिष्का भगिनी एकत्र आल्या आहेत. परंतु हे एवढं सोपं आहे काय? ज्या आदिवासी महिलांनी आरोग्य तपासणी हा शब्दही ऐकलेला नाही, त्यांना त्याचं महत्त्व पटवून देऊन आरोग्याची तपासणी करून घेण्यासाठी त्यांची मानसिकता तयार करणं खरोखरच खूप आव्हानात्मक काम होतं. परंतु तनिष्का सज्ज झाल्या ते आव्हान पेलायला. गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आलं होतं. तनिष्कांच्या मदतीसाठी तनिष्का सदस्य असलेले शहरी भागातील जवळजवळ 65 डॉक्टर्स ग्रामीण भागातील स्त्रियांचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांनी गावातील घराघरात जाऊन आरोग्य तपासणीबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला महिलांच्या मनात अनेक प्रश्न होते. काही महिला तपासणी करून घेण्यास संकोच बाळगत होत्या. तर काहींना वाटले की आपल्याला यासाठी पैसे द्यावे लागतील. जेव्हा त्यांना याबाबत विश्वासात घेऊन खात्री पटवून दिली की त्यांना यासाठी संकोच बाळगण्याचे किंवा पैसे देणे यापैकी कशाचाही विचार करायची गरज नाही, तेव्हा कुठे 1-2 महिला तयार झाल्या. माहिती देऊ आम्ही तनिष्काचं काम करतोय, याच्यात असे फायदे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात जर सहभागी झाले आणि आपलं पूर्ण गाव जर तनिष्काचं काम झालं तर अजून चांगलं. दुसऱ्या वेळेस ज्योती नानींना घेऊन आले त्यावेळेसही तू भेटली नाही. एकदा परत आलो तेव्हा तू आलीच नाही, म्हणून आज आम्ही सगळ्या मैत्रिणींना घेऊन आले. आपल्याला जायचंय आणि तपास. गावातील घराघरात जाऊन मोफत आरोग्य तपासणी शिबिराविषयी माहिती देऊनही फारसं कोणी तयार होईना. तनिष्का सदस्यांसोबत तपासणी शिबिरात तपासणी करून घेण्यासाठी जाणाऱ्या मंजूबाईला पाहून सुमनबाई आवाज झाल्या. त्यांच्या मनात भीती आणि संकोच दोन्ही गोष्टींनी घर केलं आणि म्हणूनच अशा महिलांना तपासणीसाठी शिबिरात घेऊन येणे तनिष्कांसाठी आव्हान होते. दरम्यान शिबिरात एक एक करून महिला यायला सुरुवात झाली होती. कदाचित एकीला बघून दुसरी महिला तपासणीसाठी तयार झाली असावी. बघता बघता शिबिरात गर्दी झाली. सर्व डॉक्टर्स पेशंट्सना तपासण्यात व्यस्त झाले. अशा पद्धतीने तनिष्का भगिनी आदिवासी महिलांची मानसिकता बदलण्यात काही प्रमाणात का होईना परंतु यशस्वी झाल्या होत्या. आणि थोड्या वेळापूर्वी संकोच बाळगणाऱ्या सुमनबाईही शिबिरात तपासणी करून घेण्यासाठी दाखल झाल्या. परंतु द्विधा मनस्थितीत अडकलेल्या सुमनबाई आज जावं की न जावं या विचाराने अस्वस्थ होत्या. मग एका तनिष्का सदस्यानेच त्यांना आत नेलं.
सकाळ समूहाचं तनिष्का व्यासपीठ आहे. तर गेल्या वर्षीच नाशकात तनिष्का डॉक्टर्स फोरम हा एक ग्रुप स्थापन केला आम्ही. त्याच्यात सगळ्या नाशकातील लेडीज डॉक्टर आहेत. तर आत्ता जवळजवळ 62 म्हणजे 62 महिला डॉक्टर्स आहेत ह्या फोरममध्ये. आम्ही आमच्या ज्या गटप्रमुख आहेत डॉक्टर आशालता देवळीकर, तर यांच्या गायडन्सखाली आम्ही एक अशी संकल्पना केली की आपण सगळ्या आदिवासी गावात किंवा खेडेगावात सेवा देऊया आणि तीसुद्धा मोफत. तर इथे आम्ही रेग्युलर दर संडेला हेल्थ चेकअप करत असतो. तर इथे आम्हाला असं लक्षात आलं की प्रथमदर्शनी की लोक येत नव्हते चेकअपला. नंतर त्यांना हळूहळू समजलं की हे खूप चांगलं आहे, उलट आपल्या तब्येतीच्या दृष्टीने किंवा हेल्थच्या दृष्टीने खूप चांगलं आहे कार्यक्रम करतात ते हे. तर मग हळूहळू महिला चेकअपला यायला लागल्या. नंतर आम्ही त्यांच्यात कॅन्सरचा एक कॅम्प घेतला त्या गावी आम्ही तिरडशेतला, की महिलांमध्ये हल्ली फार वाढतं प्रमाण आहे कॅन्सरचं. फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सर किंवा सर्वायकल युट्रेन कॅन्सर. तर याबद्दल आम्ही थोडक्यात सुरुवातीला त्यांना माहिती दिली की काय काय लक्षणं आढळून येतात, की काय त्रास होत असल्यास तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा. तर आम्ही एक कॅम्प असंच अरेंज केलेला असताना आम्हाला एक 3-4 महिलांचा डाऊट आला की यांना कॅन्सर असू शकतो फर्स्ट स्टेजला. तर मग त्यांना आम्ही इथे क्लिनिकला बोलवून चेकअप केल्या. थोडंसं वाटलं की त्यांना आता कॅन्सरचं एक फर्स्ट स्टेज आहे. तर आमच्याच नाशकातील एक डॉक्टर श्रीकांत खरे म्हणून आहेत, त्यांचं माया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तर त्या इथे आम्ही चेकअप झाल्यानंतर आम्ही तिथे रिफर करतो. मग तिथे त्यांच्या सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफी किंवा पॅप्समेअरसारख्या ह्या ज्या कॅन्सरसाठी तपासण्या असतात त्या आम्ही त्यांना मोफत करून देत असतो आणि मग पुढची ट्रीटमेंट चालू होते तिथे. शिबिरात तपासणी झालेल्या महिलांपैकी एक संशयित कॅन्सरची रुग्ण असल्याचे आढळून आले. दुर्दैवाने ती सुमनबाईच होती. तिला पुढच्या तपासण्यांसाठी पाठवण्यात आलं. तज्ज्ञांच्या तपासणीनंतर निदान झालं की सुमनबाईंना प्राथमिक अवस्थेतील स्तनाचा कॅन्सर झाला आहे. हे ऐकून सुमनबाई मात्र पूर्णपणे खचून गेल्या. पण हे काही सामान्य शिबिर नव्हतं की जिथे फक्त तपासणी करून रोग्याला उपचार करायला सांगितलं जावं. काही नाही झालेलं तुम्हाला, बरं का, काही नाही झालेलं. इथे तनिष्का संघटनेने त्या त्या आजाराचे निदान झालेल्या रुग्णांना पूर्णपणे बरे करण्याची जबाबदारी घेतली होती. आम्ही आहोत ना, आम्ही तुमच्या लेकीच आहोत. त्याहीपेक्षा अत्यंत महत्वाची बाब आणि ती म्हणजे रुग्णांना तनिष्कानं दिलेला मानसिक आधार. तनिष्का लढायची ताकद देतात, लढायला शिकवतात आणि जगण्याचं बळ देतात. नव्हे मृत्यूला ठणकावून सांगायला शिकवतात की तू तुझे प्रयत्न कर, मी माझे करीन, बघूया कोण जिंकतंय ते. नुसतं शारीरिक उपचार नाही तर मानसिक पण त्यांच्यावर उपचार केले. एक डॉक्टर आणि रुग्ण असं नातं नाही तर एक मैत्रीच्या नात्याने. आणि जेव्हा आम्ही कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स घेतो सगळ्या मिळून, जेव्हा आम्ही डॉक्टर्स तिथे जातो आणि डिटेक्ट होतो कॅन्सर, तर तेव्हा आम्ही त्यांच्यावर उपचार पण करतो. चॅरिटेबल ट्रस्टच्या याच्यातनं किंवा सकाळ जे तनिष्का फोरम आहे ते राजीव गांधी जीवनदायी योजने किंवा HDFCचं लोनसुद्धा घेऊन देतात आणि त्या ज्या महिलेला असेल तर त्याला पूर्णपणे क्युअर करण्याची जबाबदारी सकाळ तनिष्का फोरमची असते. आता बरं वाटतंय लीलाबाई? आता तुम्हाला कसं वाटतं? बरं वाटतंय? सब में आराम है। कीमोथेरेपी से तुम्हारे लगते बहुत फर्क है। आपको लाइट भी मिली थी? हाँ, लाइट भी दिए थे। 10 रेडिएशन। हाँ, 10 रेडिएशन उससे दिए। कमर का दर्द पूरा चला गया। माया सुपर स्पेशलिटी केयर और तनिष्का के सौजन्य से जो हम ये प्रोग्राम दूर दराज क्षेत्र में जो आयोजित कर रहे हैं, जिसके तहत कैंसर अवेयरनेस कैंप लिया जाता है, पेप स्मेयर कैंप, जिसमें गर्भपिशवी के मुख का एक छोटा सा टेस्ट होता है जिसके ज़रिए हम पता लगा सकते हैं कि इस महिला को जो स्क्रीनिंग टेस्ट जिसे कहते हैं, जिस महिलाओं को आगे चल के कोई कैंसर हो सकता है नहीं, उसको बिल्कुल शुरुआत के ही दौर पे अपन उसको पकड़ लेते हैं। अभी आपने देखा कि कई पेशेंट ऐसे हैं जिनको जब शुरुआत में जब हमारे पास आए थे तो ये चल भी नहीं पाते थे और बहुत ही दयनीय स्थिति में थे। आज इनको कीमोथेरेपी और रेडियोथेरेपी मिलने की वजह से ये अपने उस रोग को से मुक्त हो गए हैं और वो दर्द को निवारण कर चुके हैं। आज जे काही मी आज माझ्या पोराबाळांमध्ये बसलेली आहे आणि दिसतंय त्यांच्या डोळ्याला तर खरे सारांमुळे आहे. आणि आत्ता पण माझं काही पण दुखलं ना तर अर्ध्या रात्री तर मला त्यांचं ध्यान येतं.
आणि ते देवाचं कमी आणि त्यांचे जास्त आठवण करते मी. आणि कधी पण त्यांना फोन केला आणि त्यांनी उचलले नाही, अजून आम्हाला कधी आठवलं. आपने जो तनिष्का की स्कीम दी है उससे हमको बहुत राहत मिली, बहुत अच्छा है. ऐसा सबको मिलना चाहिए गरीब. तनिष्काच्या मदतीमुळे आजच्या घडीला अनेकांची दुर्धर आजारातून मुक्तता झाली आहे.